बघा, राघवेंद्र रावांनी दसादसे 8% दराने 20,000 रुपये एका वर्षासाठी कायम ठेवीमध्ये गुंतवलेत असा प्रश्न. पुढं गणित मात्र असं म्हणते की जर चक्रवाढ व्याजाची आकारणी अर्धवार्षिक असेल, लक्ष द्या, तर वर्षाशेवटी त्यांना मिळणारं व्याज किती असावं. व्याज आकारणी अर्धवार्षिक. व्याज आकारणी ही गोष्टी लक्षात लेकरांनो कशी आहे तर अर्धवार्षिक. अर्धवार्षिक म्हणजे अर्ध वर्ष उलटल्यानंतर होणारा हिशोब आणि त्या हिशोबातलं व्याज मुद्दलामध्ये प्रति 6 महिन्यानंतर अर्धवर्ष लागते. म्हणजे प्रति 6 महिन्यानंतरचं व्याज मुद्दलात. प्रश्नामध्ये हा जो 8% दर दर्शवला हा दर साल दर शेकडा आहे, म्हणजे हा दर वार्षिक आहे. मग अर्धवार्षिक व्याजदर किती हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे. त्याचं उत्तर काढत असताना हा जो वार्षिक दर दर्शवला याला अर्धा वर्ष म्हणजे 1/2 गुणायचं. अर्धा यासाठी अपूर्णांकी 1/2 यूज केला जातो. अर्धवर्ष म्हणजे 6 महिने 12 महिन्यातले. याला आता करा भाग द्या. कसं तर 6 × 6 6 × 2 12. अर्धवर्ष आलं तुमच्या लक्षात. पुढं चला, या दर्शवलेल्या वार्षिक दराला अर्ध्या वर्षानं गुणा. म्हणजे कसं, लक्ष द्या, तर बेचूक 8 म्हणजे 4% हा अर्धवार्षिक व्याजदर आम्हाला सापडतो. आता व्याजदर सापडला, तुम्हाला एक सूत्र काय वेगळं नाही, तेच आहे चक्रवाढ व्याज या प्रकरणावर आधारित साठीचं जे नेहमीचं सूत्र आहे 1/1 + 8/100 आणि कंसाचा घात n. लक्ष द्या, या सूत्रामध्ये इथं घात स्वरूपात जो n आहे लेकरांनो, हा n म्हणजे मुदत, नंबर ऑफ इयर. याला अर्थात मराठीमध्ये ही मुदत किती बाबा हा प्रश्न करा. व्याज आकारणी अर्धवार्षिक आहे, मग मुदत किती येणार प्रश्न विचारला. वर्षाशेवटी प्रश्न विचारला मुख्य, वर्षाशेवटी त्यांना मिळणारं व्याज. मग एका वर्षामध्ये अर्ध्या वर्षाचे किती टप्पे असतात हो. अर्धवर्ष म्हणजे 6 माहीचे टप्पे किती वर्षातले. अर्ध्या वर्षामध्ये वर्षामध्ये 6 माहीचे टप्पे किती हा प्रश्न. तर 6 महिने अधिक 6 महिने म्हणजे 6 माहीचे 2 टप्पे येतात. हे टप्पे आम्हाला यांच्या ठिकाणी दाखवावे लागतात. हे यांच्या ठिकाणी 2 काय टप्पे येणार. बघा आता याची मांडणी तुमच्या लक्षात येईल. मांडलं म्हणजे हे पहिल्यानं या सूत्राने हाय आम्हाला रास प्राप्त होईल. व्याज विचारलं, प्राप्त झालेल्या राशीमधून प्रश्नात दर्शवलेली मुद्दल वजा करू. वजाबाकी म्हणजे आमच्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग ही रास आम्हाला प्राप्त होणार. हे असेच, हे P म्हणजे 20,000. गोष्टी लक्षात घ्या. 1 अधिक व्याजदर सापडला कोणता गुरुजी 4%. सूत्र सांगते त्याप्रमाणे छेदस्थानी 100 आणि इथं यांच्या ठिकाणी 6 माहीचे हे 2 टप्पे. कसे आले लक्षात आलं तुमच्या. व्याजाची आकारणी अर्धवार्षिक आहे म्हणजे 6 माही आहे. वर्षात शेवटी या राघवेंद्र रावांना मिळणार व्याज किती. तर एका वर्षामध्ये 6 माहीचे 2 टप्पे असतात, म्हणून इथं हे 2 टप्पे. 6 महिने अधिक 6 महिने म्हणजे 12 महिने, अर्थात वर्ष शेवटीचं व्याज विचारलं. मग असे खास खळगे ध्यानात ठेवा. आता ये बराबर हे 20,000 1 अधिक याला संक्षिप्त करा 4 × 4 4 गुणिला 25/100 1/25 असा हा भाग जातो. इथं 2 ये बराबर 20,000 कंसामध्ये पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. याचं अंशाधिक रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुणा, त्यामध्ये अधिक असेल अंश मिळवा, वजा असेल वजा करा. छेदस्थानी छेद जसाच्या तसा लिहावा लागतो सर. म्हणजे 25 × 25 आणि 1 26 छेदस्थानी 25 याचा वर्ग
ए बराबर 20,000 आणि 26चा वर्ग 676. हे वर्ग घन वर्गमूळ घनमूळ पाठ करा. लक्षात घ्या. 25चा वर्ग 625. हे पदं या 20,000सोबत गुणिला स्वरूपात आहेत. मग 676 भागीला 625. लेकरांनो हा भाग कसा जातो तर 32 असा जातो. लक्ष द्या. वाटल्यास देऊन पहा. एवढ्या लवकर कसं काय करता सर तुम्ही? हे दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य विद्यार्थी विचारतात, परीक्षार्थी विचारतात. या प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मननचिंतन दिवसभरामध्येच आटोपलेलं असते. त्या कारणामुळे ह्या सगळ्या इन्स्टंटली ॲक्शन. हे 676 हा जेव्हा तुम्ही गुणाकार करू जाल तेव्हा लेकरांनो 21,632 हा गुणाकार बी पहा योग्य आहे नाही पडताळा घ्या, टॅली करा. म्हणजे ही रास आम्हाला प्राप्त झाली. किती? 21,632 रुपये. आम्हाला राघवेंद्ररावांना वर्षाशेवटी मिळणारं व्याज विचारलं सर. म्हणून या राशीमधून काय करायचं? वजा करायची मुद्दल प्रश्नामध्ये दर्शवलेली. मुद्दल किती आहे तर 20,000 आहे सर. ही 20,000 मुद्दल जेव्हा वजा कराल तेव्हा प्राप्त होणारं 1,632 रुपये हे काय असेल तर व्याज असेल. लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या. एक सूत्र आहे. रास वजा मुद्दल बराबर व्याज. रास वजा व्याज बराबर मुद्दल. मुद्दल हे साधे सोपे सूत्र आहे. अधिक व्याज बराबर रास. लक्षात घ्या. हे काय साधे आणि सोपे सूत्र आहेत. जीवनात रोजगार मिळवून देणारे, मोठं करणारे. लक्ष द्या. MPSCच्या परीक्षा का असो नयेत, UPSCच्या परीक्षा का असो नयेत लेकरांना, त्याच्यामध्ये सगळं प्रायमरी स्टेजमध्ये जे काय आहे अभ्यासलेलं त्यासंबंधीचीच विचारणा असते लेकरांना. फक्त आम्ही काळजीनं त्या गोष्टीकडे बघत नाही. आणि जेव्हा तहान लागते तेव्हा वीर खांदायची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इतंभूत अवघड म्हणून जातात. त्यामुळं कोणतंही काम मन लावून एकाग्रचित्तानं लक्ष द्या केलं पाहिजे. प्रायमरी एज्युकेशन जे काही त्याच्यामध्ये असलेलं जे काही सोशल सायन्स असेल, मॅथ असेल, EVS असेल, एन्व्हायरमेंट स्टडी, तोच सिलेबस बहुतेक UPSC MPSC करणारे त्यांच्याकडे ही पुस्तकं असतात. हेच असते सगळं. लक्ष द्या. हे सगळं विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये चक्रवाढ व्याज, सरळ व्याज. आम्ही 8वीच्या अगोदर हे सगळे घटकं गणिताचे ज्या ज्या घटकावर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात ते सर्व घटक लक्षात घ्या. इव्हाना अर्थमॅटिक प्रोग्रेशन असो, साईन कॉस थिटा असो, लक्षात हे सुद्धा प्रायमरी एज्युकेशनमध्ये आम्ही अभ्यासलं. विस्तार सूत्रे असो. त्यामुळं लक्ष द्या. लक्ष देऊन जर समजा एखाद्या वेळेस काही बालमित्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे हे माझं बोलणं ऐकत असतील तर कोणतंही काम नेटानं नेमानं करा, एकाग्रचित्तानं करा. हेच असते सगळं समोर. तुम्हाला पोलीस व्हायचं, तलाठी व्हायचं, ग्रामसेवक व्हायचं, BDO व्हायचं, BO व्हायचं, EO व्हायचं, CO व्हायचं, कलेक्टर व्हायचं. सगळ्या परीक्षेमध्ये हेच असते. बरोबर. लक्ष द्या. खुद ही कुकर बुलंद इतना कि खुदा खुद हो के कहे बता बेटा तेरी क्या रजा है. ओके. तुमच्या स्पर्धा जीवनास हार्दिक शुभेच्छा देऊन बोलणं थांबवतो. ओके. चक्रवाढ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.